सान्वी आणि प्रशांत आहे आणि बाजूला टेम्पो ट्रॅव्हल्स आहे आणि आपलं नेहमीच हॉटेल वैष्णवी. जरासा स्पेस भेटलाय सिंगल लाईन जायला, पण इकडनं किती लाईनी लागल्या ते बघा. हा खड्डा वरता जायचं ब्रिजच केलं वाटतं की जाम. हा अच्छा, दोन्ही साठी जाम करून टाकले. नेहमीप्रमाणे लेट झालेला आहे. गाडी आपली उभी आहे तिकडे, पोरगी घेऊन चालली सामान. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला म्हणजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. परवा आहे 11 तारीख आणि आपल्याला पोचायचं आहे गावी. तर मी निघालो आहे. इमर्जन्सी म्हणजे इमर्जन्सी काय नाही, पण मला निघायला लेट झाला आहे घरातनं. गाडी थांबली योगी हॉटेलला, इकडनं जाऊया. आणि आपली गाडी काय नेहमीची आहे, नॅशनल. बाबाबाई तिथे वाट बघतात, एक 10 मिनिटात पोहोचायचं. भेटूया आपण डायरेक्ट बसमध्ये. चला तर आता आपण पोचलोय नॅशनल ट्रॅव्हल्सच्या देवना डेपोपर्यंत. आणि आपले हे बाबाबाई आहेत, उभे इथे आहेत, आपल्यासाठी आज आले आहेत. त्यांनी दाढी बिडी काढली आहे. लास्ट टाइमला त्यांची दाढी बिडी वाढलेली होती, तर आता एकदम चकाचक होऊन आलेत. बाबाबाई काय म्हणताय? मजेत ना? आजचा आपला कसा रूट आहे? आता रूट आहे वाया मानपूर, वाशी, नेरूळ, बेलापूर मारून पनवेल, पनवेल मारून महाड, गेट, चिपळूण, हातकंबा, संगमेश्वर मारून आपण गोवा जाऊ. गोव्याला कुठे लास्ट असेल? लास्ट आपला पणजी लास्ट स्टॉप आहे. पणजी मास मडगाव लास्ट स्टॉप पणजी. पणजी 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 म्हणा. डन 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 डन. थँक्यू सर, धन्यवाद. दादा नमस्कार, कशा आहात? नमस्कार. मजेत ना? जाऊया राजापूर परत एकदा. आपण आता आलो आहे आपल्या कंपार्टमेंटमध्ये. वरती AC LED चालू आहे. पॅसेंजर अपलोड आहेत. आपण जास्त काही दाखवू शकत नाही, आपलं सामान ते ठेवलं आहे आपण. चला, आपलं चार्जर आहे खालच्या डिक्कीमध्ये. वाशीला थांबली आहे बस, चार्जर काढून घेऊया. आता आपण निघालो वाशीमधनं आणि वाशी प्लाझा केलाय. बाबाबाई आहेत आपल्याबरोबर. ते बाबाबाई जाताना आपली VIP सीट असणार. क्रॉस करून इकडे टाकून सर्व इकडे बघायचं, असा विषय होतो. आज आपली न्यूझीलंड बरोबर फायनल मॅच आहे. ते जरा मॅच बघितल्यानंतर तुम्हाला मुंबई गोवा या विषयी अपडेट देतो. मॅच बघून ते जरा, तोपर्यंत शांती शांती शांती. 10 वाजता आपण पोचलो आहे पनवेलला. आता बाबाबाई इकडनं जातील आणि आता आपण पुढे जाऊया, कारण 9च्या अगोदरच आपण निघालो होतो. 9च्या आसपास चेंबूरवरनं. 10 वाजले आता आपण इकडनं मारत आहोत राईट. आता समोर तुम्हाला दिसेल डी-मार्ट, पनवेलचं डी-मार्ट. आणि इथे पुढे जाऊन आपल्याला मारायचं आहे लेफ्ट.
मुंबई गोवा हायवेसाठी द्वारकाधीश. इथून आता आपण मारत आहोत लेफ्ट शिवसागर फूड मॉल आणि आपल्या परमपूरच्या मुंबई गोवा हायवेला आपण जॉईन केलेला आहे आणि आपण मुंबई गोवा हायवे जॉईन केलेला आहे आणि आपण चाललो आहेत राजापूरला. प्रियांका आली, स्वामीनारायण, अलगुडे ट्रॅव्हल्स, भैरव, लंबोदर, लेण्याद्री, बरेचसे आले. हे आली प्रियांका आता. आणि आपली आहे नॅशनल बाजूला रांची, बऱ्याचशा बस आहेत. सान्वी आणि प्रशांत आहे आणि बाजूला टेम्पो ट्रॅव्हल्स आहेत आणि आपलं नेहमीच हॉटेल वैष्णवी. चला मी इथे काय जेवणार नाही आहे, आपल्याकडे डबा आहे तो खाऊया आपण. 6 वाजून 40 मिनटं झाली आहेत, गर्दी वाढली आहे आपल्याकडे त्या हॉटेलला. पण आता पहिलं मॅच बघायची आपल्याला. मॅच तर आपण 100% जिंकणार, पण जिंकेपर्यंत मॅच सोडणार नाही. आणि नंतर काय, जेवण तर आपण आणलेलं आहे, जेवण घेऊया. आपल्याला गाडीमध्ये जेवायचं आहे, आपलेच मित्र आहेत सगळे काय. पण पहिली मॅच कंप्लीट केली पाहिजे. भारत माता की जय, वंदे मातरम. चला आपण जिंकणारच आहोत. बरं टायमाने भेटला, काय म्हणताय? मजेत ना एकदम? निघूया का हो साहेब? सुधाकर निघायचं ना आता. जाम मध्ये अडकलोय. नागोडण्याच्या अगोदर आहे, पण हे जे डबल लाईन येतात ना त्यांच्यामुळे अडकलो. काय बोलतो आता, हे डबल लाईन मुळे अडकलो ना आपण. रॉंग साइड मुळे आपण जाम झालो. 15-20 मिनिटं झाली आम्ही इथेच थांबलोय. बघूया आता किती वेळ जातोय. नागोटला पण नाही आला. तिकडनं तो जसा चाललाय, कोण कुठे काय चाललंय तेच कळत नाही. फ्री झालं तर भेटूया आपण. शिमगा करून निघालेले माणसं वाटतायत. हे बघा ना, हे कसे येतात बघा ना. हे बघा, हे बघा ना समोर कसे येतात. हे काय प्रशांत आली, प्रशांत. पण कॅबिन फुल आहे. हे काय, हे बघा ना, 4 लाईनी लागल्यात. जरासा स्पेस भेटलाय सिंगल लाईन जायला, पण इकडनं किती लाईनी लागल्यात ते बघा. हा खड्डा. वरचं जायचं ब्रिजच केलं वाटतं की जाम. काम चालू आहे ना. हा, रांग साईडला पण आलेलेच झाले, त्यामुळे जाम होतं. अच्छा. तिकडून लाईन जाम झाली, इकडून लाईन जाम झाली. दोन्ही साठी जाम करून टाकले. इकडनं रॉंग साईडनी सगळे घुसले इकडनं. हा, जाणाऱ्या गाड्या जाणार कशा या. तिकडनं जसं जाम झालं होते की होळी शिमगो वगैरे यांचं मजबूत झालेलो हा. पण आमचं शिमगो आता काय 11 तारखेक होणार आहे.
म्हणून आम्ही आज चाललो. लाईनी बघ कसे लागलेत ते रविवारच्या रात्री. चलिये बाबा, लाईनी भरपूर लागली आहेत. डबल में आके बैठ गया था डंपर वाला, अच्छा, उसे सब मच कर रहे थे, झगड़ा चालू था. उसको उधर भेजे, चल उधर बोले इधर अपना. ते बाई इकडनं त्यांना लेफ्टला मारायला सांगितलं, मग नाहीतर मग आमची साईड पूर्ण पॅकच होती. इकडे पूर्ण पॅकच आहे. हे बघा, पूर्ण पॅक आहे येणाऱ्या गाड्या. छोटा गाड़ी वाले घुसते तो घुसते, बड़ा गाड़ी वाले भी घुसते झाले. मोठ्या गाड्यावाले पण घुसले गाड्या. ते फक्त घुसाघुसीमुळे सगळं ट्रॅफिक जाम झालेलं. लोकेशन एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये माझ्या पण आता, पण नागोठण्याच्या अगोदर आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, काय गर्दी बघा, यांना काय गर्दी बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हा बघा, अतिशाना, हा अतिशाना बघा, हे अतिशाने बघा, अतिशाने बघा. आता पुढे देतो एवढंच होतं. याच्या पुढे डायरेक्ट रस्ता पूर्ण फ्री आहे. पळसचं ब्रिज आहे, त्याच्या अगोदर ते सगळं जाम होतं. हे पळसचं ब्रिज आहे, त्याच्या अगोदर सगळं जाम होतं. पहिले रॉंग साइड हे का आपण नागोठण्याला आलो काय आता? नागोठण्याचा ब्रिज आहे ना आता. आपण आलो नागोठण्याचा ब्रिज आहे. बऱ्यापैकी तयार होत आला आहे, बऱ्यापैकी तयार होत. त्याच्या अगोदर आपण अडकलो होतो. आता बघूया पुढे कुठे काय अडकायला भेटतो की आपण सरळ जाऊ. आपला प्रवास सरळ होते बघूया आपण. चला भरा वगैरे टाकू व्यवस्थित. इथे आपलं RCC वगैरे पण झालेलं आहे नागोठण्याच्या पुढे. त्या ब्रिज संपेल, भविष्यात आपण तिथे चालू तो सर्व्हिस रोड असेल आणि आपण तिकडनं जाऊ. हे काय नागोठणे रेल्वे स्टेशन. आणि परत दुसरा ब्रिज चालू होतो नागोठण्याचा बहुतेक. हे नागोठणे रेल्वे स्टेशन दिसतंय मला. याचं पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. बेस वरती जाऊन पार्किंगला गाड्या उभ्या आहेत, म्हणजे बेस वगैरे व्यवस्थित तयार असणारच. त्याच्याशिवाय पार्किंगला गाड्या जाऊन उभ्या नाही राहणार. साईड वॉल्स वगैरे एकदम व्यवस्थित झाले आणि RCC व्यवस्थित झालेलं आहे इथपर्यंत. म्हणजे आपण मे महिन्यात येऊ तोपर्यंत हा ब्रिज तयार असणार, म्हणजे असणार 100% तयार असणार. सर्व्हिस रोड बरा केलेला दिसतोय मला. साईड वॉल्स बऱ्यापैकी तयार आहे. त्या पेट्रोल पंप बहुतेक मे महिन्यामध्ये याच्यावरनं जाऊ आपण. बहुतेक तो अंडरपास दिसतोय आपला तिकडचा असेल. बघूया तोच आहे का. 2-3 अंडरपास आहेत त्याला. हा ब्रिज पर्यंत संपतो आहे. पुन्हा परत 2 लेन चालू होते. संपल्याचा हे 2 लेन चालू होते. रेल्वेवरनं आहे कोकण रेल्वेचा ब्रिज.
कोकण रेल्वेचा ब्रिज. शारमा गेला, शारमा. लाल परी. हा लेफ्ट न गेला पालीला. आता आपण वाकण पाड्याला. आता आपण पोचू, पुढे पोचू. लवकर सांगा. हा गेला वाकण पाडा आहे, गेला पालीला आणि आपण पुढे पोचू. लवकर सांगा. अशी सीट आहे आणि आपण लाल परेगा. कोलाडचा ब्रिज होता चालू. आता कितपत आहे काय माहिती नाही. भराव बिराव करून ठेवलेला आहे. लास्ट टाइमला आलो तेव्हा इथे भराव बिराव काय झालेला नव्हता, 1 महिन्या अगोदर. पण आता इथे भराव बिराव व्यवस्थित झालेला आहे. साईडवर पण झालेले आहे. म्हणजे हा ब्रिज हेपर्यंत तयार पण होईल मला वाटतंय. पण हे प्रेडिक्शन आहे आपलं. आणि इथे सर्विस पण व्यवस्थित चालू आहे. हा इथून राईटला गेला रोहा आणि हे झालंय वरती व्यवस्थित. गडर वगैरे पण झालेला आहे आणि साईड वॉल पण इकडच्या तयार झालेले आहे. चला हा बहुतेक मे पर्यंत चालू होईल वाटतं. हा कोलाड मधला दुसरा ब्रिज चालू झाला आहे. कोलाड क्रॉस केल्यानंतर याच्या अगोदर जेव्हा आपण आलो होतो त्या ब्रिजच्या खालला गेलो होतो. आपण पोहोचलो इंदापूरला पण रनिंग आपलं ट्रॅफिक आहे. काय टेन्शन नाही, ट्रॅफिकवर होणार नाही असं मला वाटतं आहे. आता आपण आलो आहे माणगावला आणि माणगावमध्ये पण आहे रनिंग ट्रॅफिक आहे. ठीक आहे, सानवी चालली आहे, थिएटर सानवी. माणगाव डेपो गेला आणि आपण चाललोय. ट्रॅफिक वगैरे काय भेटलं नाही, एकदम व्यवस्थित चाललोय आपण. ट्रॅफिक वगैरे काय नाही. लोणेरे ब्रिज तयार झालाय. लास्ट टाइमला दाखवायला विसरलो होतो कारण झोपलो होतो, कारण टीव्ही होती आपल्याकडे.
तर लोणेरे ब्रिजवरती दुतर्फा वाहतूक चालू झालेली आहे. दुतर्फा दोन्ही साईड. अरे तू तरी जाणार त्याला तरी जाऊन दे की रे राजा. आता आपण बोललो आहोत माडला सायकल आणि आपण आता करायला जाऊया आराम. इकडनं पुन्हा राईटला माड शहरामध्ये जायला रस्ता आहे या विठ्ठलच्या नंतर. आणि समोर दिसतं ते पहाड शहर आहे. तर आपण करूया आता आराम. लंबोदर थांबली आहे. चला आता आराम करूया. ही गेली पोलीस चौकी महाडची. चला आराम करूया. 1:50 आपण करतोय क्रॉस महाड. महाड क्रॉस करतोय 1:50. बरोबर 2 वाजता आपण पोचलोय पोलादपूरला. पोलादपूर बरोबर 2 वाजता. 2:11 आपण क्रॉस करतोय कशेळी टनल. 2:11. 2:30 खेड. भोसले घाटातला आयकॉनिक टर्न. तिकडनं येताना आपला स्पीड ब्रेकरचा टर्न. 2:50 लोटे MIDC. 3:08 बहादूर शेख लेफ्टला गेला कराड. सकाळचे वाजले 3:27. लोकेशन कळत नाही. 3:27ला तुमचा भाव शूटिंग करतोय. ते काय चालू आहे मुंबई गोवा हायवेवर चालू आहे. बोर्ड हे सावळला 100% सावळे. आवडे सावडा. आता आपण पोचत आलो आहोत आपल्या आरवलीच्या हॉटेलला. पंचामृत. किती गाड्या? 1 2 3 4 5 एक गाड्या आहेत. इथे आरवलीचा टोल. चला जाऊया हॉटेल पंचामृतला. आम्ही 3:45 झाली आहेत आणि आपण आहोत आपल्या परमपूज्य हॉटेलला पंचामृत. चला गाड्या बऱ्याच लागल्यात दाखवू. सातारपासून साई कृपा शर्मा MP पासून ते कोणतरी चांगलं त्यानंतर लास्टला आपली नॅशनल.
शर्मा गेली शर्मा. माझ्या आयुष्यामध्ये कधी दाखवलं नाही नॅशनलचं बॅक व्ह्यू. आणि यांना इथे LED लावल्यात 3, निळा, लाल आणि हिरवा. मस्त आहे. संगमेश्वर डेपो बाजूने चाललाय. गेले तिकडे वरती ब्रिज. आता आपण क्रॉस केला आहे संगमेश्वर. त्याला डायव्हर्जन लेफ्ट साइडला ब्रिजचं काम चालू आहे. दोरी वगैरे घातली. इकडनं काय जो आपला रस्ता आहे तर ह्या रस्त्यानं चाललोय. याच्या अगोदर आपण खालना जातो. अगोदर आपण खालनाच गेलोय बऱ्याच वेळा. त्यामुळे ॲक्च्युअल लोकेशन कळत नाही आहे. लेफ्ट साईडचं पण इकडचं ब्रिज झालेला आहे. ह्या राईट साईडच्या ब्रिजवरून आपण चाललो आहोत. येताना पण आपण आलो होतो. अगोदर आपण लेफ्ट साईडने इकडनं खालना जाणं एकदा आपण इकडनं खालना चाललो. हे इकडनं चालू झालेलं आहे. सगळ्या रात्रीचा प्रवास कळत नाही नक्की कुठे आहे काय. लोकेशन पटकन लक्षात येतं बाकी काय. आंबेडच्या ब्रिजवरनं आपण चाललो आहोत आता. आणि हा दोन्ही साईडनी यायला जायला तयार झालेला आहे. आंबेड बुद्रुकचा ब्रिज आहे. आंबेड बुद्रुक अजून फायनल स्टेप द्यायचं बाकी आहे याला. हा तयार आहे. आता आपण आहोत मानसकोट. मानसकोटच्या ब्रिजच्या इथे हे प्युअर लॉक कशाला लावलेत कळलं नाही मला. मानसकोटच्या ब्रिजवरती आहोत आपण. आता मानसकोटच्या ब्रिजवरती आहोत आणि इथे परत धुकं चालू झालंय. बऱ्यापैकी एकदम फॉरेड धुकं. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला सरळ वाटत असेल कारण लाईटी एवढ्याच मोठी गाडी आहे तर लाईटी असणारच त्याच्यात. पण धुकं आहे. वांदरीचा ब्रिज अजून तयार नाही झाला आहे. इथे पाईप वगैरे आणून ठेवले. हे मंदिर आहे पण अजून तयार नाही झालं. आपण आता चाललोय भाव नदीच्या ब्रिजवर सुद्धा आणि सॉलिड धुकं चालू आहे. या बाई शेरी झाली आहे. हा खाओ भाई खाओ खाओ. हो सैरी बराबर बोल ना भाई.
हा खाली गेला इकडे पालीला. लाईट वाटत असेल मजबूत धुकं पडलेलं, मजबूत म्हणजे मजबूत धुकं आहे. नागलेवाडी आली, नागलेवाडी. लाईट नरहरी गोवा. वाजून 31 आपण पोहोचलो पालीला. त्या धुक्यामध्ये काय दाखवू शकत नाही. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पणजी. चालू होतं पाऊस पडला विचार दुःख असेल. या बस मी पहिल्यांदा एवढा लवकर पोचतोय. कारण ड्रायव्हर होता, बस पण लवकर आली आणि आजकाल यायला पण वेळ जास्त लागत नाही. विजिबिलिटी कमी आहे. हा आला राजापूरचा CNG पंप. नाट्याला जाणार किती पाईपर लावला तिकडनं व्यवस्थित त्यामुळे राईटला आपला राजापूर डेपो नवीन बनतोय. आपला भाव काय आलेलाच असेल इथे. त्यामुळे टेन्शन नाही. चला दादा भेटूया परत. अरे भावा बोलवलंय. मग तू वेळेला लवकर उठता काय तू? हा राजापूरला पोचलो आहे. एवढ्या लवकर मी खूप कमी वेळा इकडे गावात येतो. डोळे वेळ सुटले, झोपलो नाही राहतो. त्याने आलेला घ्यायला रिक्षामध्ये ते आलो होतो आपल्या हॉटेल मनपसंतमध्ये. अजून काय इडली विडली काय तयार नाही झाली. बघूया आता खाली जाऊन काय भेटतं काय नाही तर घरीच जाऊया. पोहे आणि चाय खायचं काय मन नाही. ठीक आहे, चला हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.